नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यंदा 2026 मध्ये गुढीपाडवा कधी आलेला आहे। त्याचबरोबर गुढीपाडव्या दिवशी गुढी ही शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी उभारली जाते, तुम्ही सोप्या पद्धतीने ही गुढी उभारू शकता। तर बघा, चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा असं म्हणतात। वर्षातील 3.5 शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा शुभ मुहूर्त समजला जातो। हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा समजला जातो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धती वापरतो, म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो। गुढीपाडवा हा 2 अक्षरांनी बनलेला शब्द आहे। गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे विजयध्वज। याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले, सृष्टी निर्माण केली। प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला। त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला। तो दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा शुभ दिवस। शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला, त्यामुळे हा दिन विजय दिन म्हणून ओळखला जातो। शालिवाहन राजाच्या विजय दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली, त्याला शालिवाहन शक म्हणतात। गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजयध्वज आहे। यावर्षी 2026 मध्ये 19 मार्चला गुरुवारी गुढीपाडवा हा सण आलेला आहे। आपल्याला याच दिवशी गुढी उभारायची आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांनी लवकर उठायचे आहे। त्याचबरोबर तेल उटणे लावून आपल्याला अभ्यंग स्नान करायचे आहे। स्नान झाल्यानंतर नित्य देवपूजा करून घ्यायची आहे। सर्व देवांना सुगंधी फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला सकाळच्या मुहूर्तामध्येच गुढी उभारायची आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून ते सकाळी 9 ते 9:30 पर्यंत आपल्याला गुढी उभारून घ्यायची आहे। गुढी उभारण्यास खूप जास्त विलंब लावू नये। गुढी शक्यतो सकाळच्या सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्येच उभारायची असते, त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून ते 9 9:30 पर्यंत तुम्ही गुढी ही उभारू शकता। आता गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं, काय काय तयारी करायची हे आपण बघूयात। तर बघा, आदल्या दिवशीच आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे। आपलं मुख्य जे दार आहे, मुख्य दरवाजा आहे, उंबरठ आहे, त्याची स्वच्छता करून घ्यायची आहे। अंगणाची स्वच्छता करून घ्यायची आहे। अंगण सुशोभित करायचं आहे। छानशी रांगोळी अंगणासमोर काढायची आहे। तुळशी शेजारची पण आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे आणि जिथे आपण गुढी उभारणार आहोत तर ती जागा आपल्याला काय करायचं आहे, गोमूत्र टाकून ती छान स्वच्छ करून, सडा वगैरे टाकून आपल्याला चांगली व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे। आता बघा, तुम्ही ही गुढी तुमच्या अंगणामध्ये दारासमोर उभारू शकता, बाल्कनीमध्ये उभारू शकता किंवा खिडकीमध्ये जागा असेल तर तिथे उभारू शकता किंवा तुम्ही टेरेसवर देखील ही गुढी उभारू शकता। गुढी करता काय साहित्य लागतं ते आपण बघूया। तर गुढी करता पितळेचे, तांब्याचे किंवा चांदीचे भांडे म्हणजे जो कलश असतो तर तो आपल्याला इथे लागतो। कडुलिंबाची फांदी आपल्याला लागते, पानं लागतात आणि कडुलिंबाची जी कोवळी कोवळी फुलं असतात तर ती देखील आपल्याला इथे लागतात। त्याचा नैवेद्य गुढीसाठी केला जातो। साखरेचा गाठीचा हार, त्याचबरोबर खण, साडी, फुलांची माळ, वेळूची काठी म्हणजेच जे आपण काठी वापरतो गुढी उभारण्यासाठी, तर ती वेळूची काठी लागते आपल्याला। हळद, कुंकू, अष्टगंध, फुलं, पाणी, त्याचबरोबर एक नारळ पण आपल्याला इथे लागणार आहे। त्याचबरोबर गुढी उभारण्यासाठी पाट किंवा चौरंग तुम्ही घेऊ शकता।
आणि नैवेद्यामध्ये मी तुम्हाला आत्ता सांगितलं तर कडुलिंबाची जी कोवळी फुलं असतात तर ती घ्यायची, त्यामध्येच आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे आणि अशा प्रकारे कडुलिंबाची कोवळी फुले, गूळ यांचा नैवेद्याचा मान गुढीपाडव्या दिवशी असतो, त्यामुळे असा हा नैवेद्य तुम्ही बनवायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला शेवयाचा जो गोड शिरा असतो तर तो बनवायचा आहे, तो तुम्ही आधी बनवून घेऊ शकता। तर नैवेद्यामध्ये या 2 वस्तू आपल्याला लागतात। आता बघा काय करायचं आहे, गुढी उभारण्याच्या आधी आपल्याला जो वेळूची काठी असते तर ती स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून तुम्ही घ्यायची आहे। आदल्या दिवशीच ती स्वच्छ धुवून पुसून ठेवली तरीही चालेल। आता जिथे तुम्हाला गुढी उभारायची आहे तर तिथली जागा स्वच्छ करून घ्या। तिथे आपल्याला पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे, त्यावर एखादं लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं आहे। आता बघा आपल्याला काय करायचं आहे, गुढीसाठी साडी घ्यायची आहे। ही साडी तुम्ही एखादी काठपदराची जरीची साडी घेऊ शकता किंवा रेशमी साडी घेऊ शकता। साडी ही शक्यतो नवीन असावी, म्हणजे वापरलेली साडी आपल्याला गुढीला लावायची नाही। एखादी नवीन चांगली साडी असेल तर ती तुम्ही गुढीसाठी घेऊ शकता। तर छान अशा आपल्याला सगळ्या साडीच्या प्लेट्स करायच्या आहेत। जो खण किंवा ब्लाऊज पीस आहे तर त्याचं पण आपल्याला व्यवस्थित प्लेट्स करून घ्यायच्या आहेत। आणि साडी जी असते गुढीची तर ती आपल्याला शक्यतो काळ्या किंवा अगदीच पांढऱ्या रंगाची घ्यायची नाही। इतर तुम्ही गुलाबी, हिरवा, निळा, चिंतामणी कलर, पिवळा कलर, तुम्ही हे कलर सोनेरी कलर हे वापरू शकता। आणि जो खण किंवा ब्लाऊज पीस आहे तो पण काळा किंवा पांढरा आपल्याला घ्यायचा नाही। आता ब्लाऊज पीस आणि हे घेतलेलं आहे, खण किंवा साडी घेतलेली आहे, ते आपल्याला एकत्रितपणे काय करायचं आहे, त्या काठीला बांधायचं आहे। हे बांधत असताना सुतळीचा वापर करू नका। लाल पिवळा धागा जो मिळतो तर त्या धाग्याचा वापर तुम्ही गुढीला हे साहित्य बांधण्यासाठी करायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला गुढीला जी कडुलिंबाची फांदी असते, पानं असतात तर ती फांदी बांधायची आहे। जे साखरेच्या गाठीची माळ असते ती आपल्याला न विसरता गुढीला बांधायची आहे। गुढीपाडव्या दिवशी साखरेच्या गाठीची माळ गुढीला बांधण्याचं विशेष महत्त्व असतं। आपलं सगळं वर्ष हे साखरेप्रमाणे गोड राहावं, गोड जावं यासाठी बघा अशा प्रकारे साखरेची माळ जी आहे तर ती गाठींची माळ केली जाते, बांधली जाते। लहान मुलांच्या गळ्यात देखील ही साखरेच्या गाठीची माळ बांधली जाते। त्यानंतर बघा आपल्याला गुढीला एक हार बांधायचा आहे, फुलांचा हार बांधायचा आहे। आता आपल्याला जो कलश आपण गुढीवर ठेवणार आहोत तर तो स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर आपल्याला कुंकवाने त्या कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। मध्ये 4 बिंदू द्यायचे आहेत आणि त्यानंतर तो कलश आपल्याला त्या सर्व जे साहित्य आपण बांधलेलं आहे त्यावरती तो कलश आपल्याला ठेवायचा आहे। आणि अशा पद्धतीने जिथे तुम्ही पाट किंवा चौरंग ठेवलेला आहे तर तिथे तुम्हाला गुढी उभारायची आहे। गुढी उभारल्यानंतर महिलांनी काय करायचं आहे, हळद कुंकू लावायचं आहे गुढीला। त्याचबरोबर आपल्याला अक्षता अर्पण करायच्या आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत। आणि त्यानंतर बघा आपल्याला तिथे नैवेद्य म्हणून कडुलिंबाची जी कोवळी फुलं आणि गूळ हे मिक्स करून आपण जो नैवेद्य केलेला आहे तर तो गुढीला आधी आपल्याला दाखवायचा आहे। त्याचबरोबर शेवयाची गोड खीर जी केलेली आहे किंवा शेवयांचा गोड शिरा जो असतो, भात असतो गोड शेवयांचा, तर तो तुम्हाला तिथे नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे। आधी तुम्हाला काय करायचं आहे, दीप प्रज्वलन करायचं आहे, दिवा लावायचा आहे, दिव्याचं पूजन करून घ्या तिथे। आणि अशा प्रकारे दिव्याचं पूजन करून घेतल्यानंतर तुम्ही गुढीचं पूजन करून घ्यायचं। हळद कुंकू अक्षत सगळं अर्पण करून घ्यायचं, नैवेद्य अर्पण करून घ्यायचे, फुलं अर्पण करून घ्यायचे आहे। महिलांनी आधी स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। कापूर प्रज्वलित करून तिथे तुम्ही आरती म्हणून घ्यायची आहे। गणपतीची आरती म्हणा, दुर्गादेवीची आरती म्हणू शकता, तुमचे जे कोणते इष्टगुरु आहेत त्यांची आरती तुम्ही म्हणू शकता। आणि त्याचबरोबर तुम्ही एक मंत्र देखील गुढी उभारताना म्हणू शकता, तो म्हणजे ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता।
त्यानंतर बघा गुढीपाडव्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो किंवा श्रीखंडपुरीचा नैवेद्य या दिवशी केला जातो किंवा तुम्हाला जो जमेल तो तुम्ही नैवेद्य करून गुढीला दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गुढीपाडवा जो आहे तर तो साजरा करायचा आहे. आणि त्यानंतर बघा दिवसभर आपल्याला गुढी जी आहे तर ती अशी उभा करायची आहे. गुढीपाडव्याचा संपूर्ण दिवस हा शुभ दिवस असतो. 3.5 मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त तो आहे. त्यामुळे बघा कोणता वेगळा शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नसते. गुढीपाडव्याचा संपूर्ण दिवस हा शुभच असतो. संध्याकाळी 4 नंतर आपल्याला सूर्यास्ताच्या आधी गुढी जी आहे तर ती उतरवायची आहे. आधी गुढीची आरती करून घ्यायची आहे. साखरेचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. आणि बघा अशा प्रकारे कापूर वगैरे प्रज्वलित करून आरती करून झाल्यानंतर आपल्याला गुढी जी आहे ती हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गुढी उतरवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, गुढीपाडव्या दिवशी गुढी उभारायची आहे. आणि बघा कडुलिंबाची फुलं आणि जो गूळ आपण मिक्स केलता तर आपल्याला तो प्रसाद म्हणून सगळ्यांना द्यायचा आहे. सकाळी देखील आपल्याला असं पूजन करून झाल्यानंतर गुढी उभारल्यानंतर सगळ्यांनी कडुलिंब आणि गुळाचा नैवेद्य खायचा आहे. तर बघा कडुलिंब हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतं. कडुलिंबाचा पाला आपण खाल्ल्यामुळे आपले आरोग्य, बल, बुद्धी आणि तेज वाढते. कडुलिंबाचा पाला किंवा जी फळं असतात कडुलिंबाची ती कडवट असतात चवीने, त्यामुळेच त्याच्याबरोबर साखर किंवा गूळ खाल्ला जातो. म्हणजेच काय तर प्रगतीपथावर जाणाऱ्याला जीवनामध्ये काही वेळ कटू अनुभव येऊ शकतात. जीवनात कधीही सुख किंवा दुःख एकटे येत नाही. सुखाच्या मागेच दुःख असते आणि दुःखामागूनच सुखाचे आगमन होत असते. हाच बोध आपल्याला गुढीपाडव्या दिवशी मिळतो. त्यामुळे बघा गुढीपाडवा हा सण आनंद, उत्साह आणि विजय प्राप्त करून देणारा सण आहे. त्यामुळे सर्वांनी असा हा गुढीपाडवा सण आनंदाने साजरा करायचा आहे. यंदा 2026मध्ये 19 मार्चला गुरुवारी गुढीपाडवा आलेला आहे. त्यामुळे या दिवशी सर्वांनी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करायचे आहे. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला हे नवीन वर्ष सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीचे जावे.